अहो तो बाबा आणि त्याच्याकडे येत असलेले ते मोठे राजकारणी लोक, ते राजकारणी सगळे मोठे मंत्री, ती मोठ्या पक्षाची राजकारणी, सर्व नेते, आणि त्या सर्वांनी मिळून केला ना आपल्या दादांचा गेम. हो, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे. अहो, दादांच्या अपघाताला 3-4 महिने उलटून गेले, परंतु अजून काही ठोस पुरावा सापडत नव्हता. नेमका दादांचे मारेकरी कोण? दादांसाठी कोणी सगळा प्लॅन केलेला होता? कोण कोण यामध्ये सहभागी आहेत? कोणी सर्व कट रचलेला होता? त्याची कोणतीच माहिती बाहेर येत नव्हती. पण शेवटी सत्य बाहेर आलंच, आणि आत्ताच सगळ्यांना मोठा धक्का बसला. कारण की बाबा जो आहेत, जो सध्या आता कस्टडीमध्ये आहेत, तो तर बोलला ना. त्याची जी धक्कादायक कबुली होती ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट निर्माण होणार. कारण की ज्या लोकांना, ज्या नेत्यांना, ज्या मोठ्या मंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने चांगले मानले होते, त्याच मंत्र्यांनी या बाबासोबत मिळून सगळा डाव रचला, दादांना मारण्याचा सगळा कट रचला. अहो, शेवटी हा बाबा बोलू लागला, आणि मग काय, त्याचा एक एक शब्द ऐकून नुसते आश्चर्याचे धक्के बसू लागले. कारण की ज्या लोकांना दादांनी मोठं केलं होतं, ज्या लोकांवर दादांनी विश्वास ठेवलेला होता, त्याच लोकांनी दादांवर दबाव टाकलेला होता, त्याच लोकांनी दादांना संपवण्याचा सगळा डाव रचलेला होता. नेमकं हे दादाच्याच पार्टीतले नेते कोण कोण आहेत आणि इतर पक्षातले कोण कोण नेते आहेत, त्या सगळ्यांची यादीच आता आपण तुम्हाला हाती लावलेली आहेत. नुसतीच यादी नाही, तर आपण तुम्हाला पुराव्यासकट सगळ्या गोष्टी दाखवणार. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा आहे. कारण की याच व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला हे दाखवणार की नेमकं या मोठ्या मंत्र्यांनी, मोठ्या राजकीय नेत्यांनी कशा प्रकारे सर्व डाव रचला आणि कशा प्रकारे सर्व प्लॅन केला होता. किती कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती, सगळं कशाप्रमाणे ठरवलेलं होतं. यामध्ये कोण कोण केंद्रातले नेते सहभागी आहेत, कोण कोण राज्यातले नेते आमदार सहभागी आहेत, त्या सर्वांची पुराव्यासकट यादीच आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी वाचून दाखवणार आणि सर्व ओपन टू ओपन सांगणार. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. लगेच एक लाईक व्हिडिओला झालाच पाहिजे. अहो, दादांचा अपघात झाला तेव्हा अख्खा महाराष्ट्र रडला. कोणी कोणी संशय निर्माण केला, तर कोणी म्हणाले की हा अपघात आहे. परंतु नेमकं काय झालं हे महाराष्ट्राला समजत नव्हतं. महाराष्ट्रातील जनता जी दादांवर प्रचंड प्रेम करते, त्या जनतेला दादांसोबत काय झालं हे समजणे गरजेचे होते. परंतु सगळी गुप्त माहिती महाराष्ट्रातील जनतेपासून लपवण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील जनतेपासून सत्य लपवण्यात आलेलं होतं. ते सत्य आपण तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवणार आहे. अहो, आपल्या अजितदादांनी काही मोठ्या नेत्यांवर विश्वास ठेवलेला होता आणि त्या लोकांनी दादांचा विश्वासघात केला. दादा सोबत राहूनच त्या लोकांनी दादाविरुद्ध सर्व कट रचला. नुसताच कट रचलेला नाही, तर यांनी त्या बापाला सुद्धा यामध्ये सहभागी करून घेतले आणि त्या बाबासोबत मिळून या सर्वांनी आपल्या दादांना कशा प्रकारे संपवलं ते सर्व आपण तुम्हाला याच व्हिडिओ पुढे डायरेक्ट दाखवणार आहेत. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. बाबा आणि त्याची वेगवेगळी कारनामे, त्यांनी तर खूप मोठे मोठे वेगवेगळे उद्योग केलेले आहेत. त्याच्याकडे येत असलेले ते मोठे मोठे लोक, आणि त्या सगळ्यांनी मिळून एकच प्लॅन केलेला होता. अहो, दादांचा अपघात झाला त्यावेळेस या बाबाच्या खात्यावर 1 नाही 2 नाही तर करोडो रुपये आलेले आहेत. बाबाचे सगळ्यात मोठे बँकेची व्यवहार झाले, त्याची मेसेज आलेली आहे. इतर वेळी 1 मेसेज 2 मेसेज येत असतात, परंतु दादांचा अपघात होण्याच्या 1-2 दिवस आधी, दादांचा अपघात झाल्यानंतर 1-2 दिवस आधी त्या बाबाच्या खात्यावर कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाली. एका दिवसाला 10 ते 12 मेसेज, आणि दादांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी या बाबाचे 20 मिनिटे 19 मिनिटाचे कॉल. आता नेमका हा बाबा कोणासंग इतका वेळ बोलत होता आणि कोणत्या मोठ्या राजकीय नेत्यांनी या बाबाला काय करायचं सांगितलेलं होतं? अहो, हा मोठा राजकीय नेता सगळा या बाबाचा सल्ला घ्यायचा. कुणाला मंत्री करायचं, कुणाला मंत्रिपदावरून काढून टाकायचं, हे सर्व हा बाबा सांगायचा. आणि मग दादांच्या पक्षातील तो मोठा नेता ठरवायचा की काय करायचं. कारण की मागे कृषी मंत्री झाले, ज्यांना या बाबाच्या सांगण्यावरून राजीनामा द्यावा लागला. कारण की या बाबांनीच दादांच्या पक्षातील काही नेत्यांना सांगितलेलं होतं की या कृषी मंत्र्याचा आत्ताच राजीनामा द्या, याला त्याच्या पदावरून काढून टाका. आणि त्याप्रमाणेच दादांच्या पक्षातील त्या नेत्यांनी मग कृषी मंत्र्यांवर दबाव टाकला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणजे तुम्ही विचार करा की हा बाबा किती मोठ्या पक्षाला फोडण्याचं काम करायचा.
अहो बाबा म्हणजे जबरदस्त माणूस. त्याच्याकडे येत असलेली वेगवेगळी लोक आणि मग बाबाचे ऑफिसमधले काम. बाबांनी ऑफिसमध्ये काम केलं, बाबांनी फार्म हाऊसवर काम केलं. ते सगळे बाबाचे ते काम, त्यांचे ते व्हिडिओ, त्यांचे ते फोटो सगळे व्हायरल. अहो परंतु हे मोठे राजकीय लोक, मोठे मंत्री यायचे बाबाकडे आणि वेगवेगळ्या क्रिया करायची. कोणत्या मंत्र्याला मंत्रीपद लागतं, कुणाला आमदार व्हायचंय, कुणाला काय व्हायचंय. मोठे नेते आणि बाबा हे सर्व मिळून एक काम करतात. आताच्या घडीची मोठी बातमी. पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पक्षानं विलिनीकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. शिवाय स्थानिक पातळीवर काम करताना अडचणी येत असल्याचं पदाधिकाऱ्यांचं मत आहे. यासह विलिनीकरणासंदर्भात शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, पण स्पष्टता द्यावी असं या ठिकाणी बोलण्यात येत आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ही जी इनसाइड स्टोरी आहे ती TV9 मराठीच्या हाती आली आहे. सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, काय सांगाल, नेमकं काय घडलं या बैठकीत? आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची संपूर्ण पक्षाची बैठक जी आहे ती खरं तर वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये ठेवण्यात आलेली होती. आणि या संपूर्ण बैठकीमध्ये पक्षाचे आजी खासदार आणि विद्यमान लोकप्रतिनिधी जे आहेत, अर्थात आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या संपूर्ण वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये झाली. आणि या संपूर्ण बैठकीमध्ये खरं तर पदाधिकाऱ्यांकडनं सूर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या संदर्भातली स्पष्टता जी आहे ती पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने द्यावी, जेणेकरून खरं तर आम्हाला तळागाळात जे आहे ते पक्षाच्या संदर्भात काम करता येणार आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून खरं तर शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य देखील असेल, परंतु विलिनीकरणाच्या मुद्द्यावरची स्पष्टता जी आहे ती खरं तर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडनं देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण बैठकीत घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काय भूमिका या बैठकीत मांडण्यात येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये चलबिचल अशी अवस्था पाहायला मिळते. एकीकडे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा गदारोळ जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो. नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडनं देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण बैठकीत घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काय भूमिका या बैठकीत मांडण्यात येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये चलबिचल अशी अवस्था पाहायला मिळते. एकीकडे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा गदारोळ जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो. नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.